हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. आपण बघतोय इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो ऑलरेडी आपण काय डिस्कस केलेलं आहे. Whenever a current carrying conductor is placed between the magnetic lines, that conductor experiences some force and that placement in a perpendicular direction. म्हणजेच काय, जेव्हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक लाईन्सच्या मध्ये आपण ठेवणार आहे इन परपेंडिक्युलर डिरेक्शन, तेव्हा त्या करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये काही ना काहीतरी एक फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे. बट व्हॉट हॅपन्स इफ द करंट कॅरिंग कंडक्टर इज इन अ मुवमेंट इन द मॅग्नेटिक लाईन्स, or if there is a change in magnetic lines of forces which is passing through the conductor. म्हणजेच आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स फोर्स ऍक्ट होतात किंवा मॅग्नेटिक लाईन्स पास होतात, तेव्हा जर का त्या कंडक्टरची मुवमेंट होत असेल तर, और ज्या कंडक्टर मधून मॅग्नेटिक लाईन्स पास होतात त्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये काही चेंजेस झाले तर त्या कंडक्टरवरती काय इफेक्ट होतो. सो हे जे काही क्वेश्चन्स आहेत, ह्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले फॅराडेज या सायंटिस्टनी. सो त्याने काय केलं, वेनेवर देर इज अ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग थ्रू द कंडक्टर चेंजेस, देर इज अ करंट इंड्युस्ड इन द कंडक्टर. म्हणजे त्यानं काय सांगितलं, जेव्हा जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टर मधून जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होतात आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये काही ना काहीतरी चेंजेस होतात, त्यावेळी त्या कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस केला जातो. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता बघा ह्याच्यामध्ये काय बघायचं, अ कॉइल इज गिवन and it is connected through the galvanometer. Okay, so galvanometer काय आहे, it is acts on the same principle when a conductor is placed between a bar magnet and current is passed, that time it shows some deflection. गॅल्व्हॅनोमीटर म्हणजेच का, हा असा डिव्हाइस आहे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्यावरतीच ऍक्ट होणार आहे. जेव्हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आपण बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फोर्स मध्ये आपण ठेवणार आहे, त्यावेळी तो काय करणार आहे, तिथे डिफ्लेक्शन आपण आपल्याला दाखवणार आहे. ओके, दॅट इज द गॅल्व्हॅनोमीटर विच इज बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नाउ व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जे फॅराडेजने सांगितलेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये बघा एक कॉइल आपण प्लेस केलेली आहे which is connected to the galvanometer. Now we are using here solenoid coil. Okay, a current carrying conductor आहे having a resistive coating and it is made in a such a way like that spring. एक स्प्रिंग सारखं करंट कॅरिंग कंडक्टर ज्यावेळी आपण प्रिपेअर करतो त्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड. ओके, नाउ that solenoid coil is connected to the battery through the plug key. एक प्लग की मधून आपण बॅटरीला एक तो सोलेनॉइड कॉइल आपण कनेक्ट केलेला आहे. नाउ व्हेन द प्लग की इज ऑन, करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. जेव्हा आपण प्लग की ऑन करतो त्यावेळी काय होणार आहे, या सोलेनॉइड कॉइल मधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. नाउ ड्यू टू दिस देर इज अ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रिएटेड. ओके, इथं काय होणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स क्रिएट होणार आहेत विच इज पासिंग थ्रू द कॉइल. आता हे जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म होणार आहेत, नाउ दीज आर पासिंग थ्रू दिस कॉइल. जे काय मॅग्नेटिक लाईन्स आहेत, या मॅग्नेटिक लाईन्स या कॉइल मधून पास होणार आहेत. नाउ देर आर द थ्री सिच्युएशन. फर्स्ट इज व्हेन देर इज अ नो करंट. जेव्हा या सोलेनॉइड मधून कोणताही करंट फ्लो होणार नाही, दॅट टाइम द गॅल्व्हॅनोमीटर शोज द झिरो डिफ्लेक्शन. म्हणजे इथं जो काही करंट कॅरिंग कॉइल आहे, हा जो काही कॉइल आहे, या कॉइल मध्ये काहीच डिफ्लेक्शन होणार नाही जेव्हा या सोलेनॉइड मध्ये करंट झिरो असतो त्यावेळेला. नाउ द सेकंड वन, व्हेन देर इज करंट इन द सोलेनॉइड. ओके, या सोलेनॉइड मधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. देन मॅग्नेटिक लाईन्स आर क्रिएटेड अँड दीज आर पासिंग थ्रू द कॉइल. नाउ आय वॉन्ट टू मूव्ह दिस कॉइल इन द लॅटरल डिरेक्शन. जेव्हा लॅटरल डिरेक्शन मध्ये याची मुवमेंट मी करणार आहे, कोणाची, कॉइलची, दॅट टाइम ह्याच्यामधून जे काही मॅग्नेटिक लाईन्स पास होतात ते मॅग्नेटिक लाईन्स काय होणार आहेत, कमी जास्त होणार आहेत. मीन्स वेनेवर आय एम मुव्हिंग दिस कॉइल इन द लॅटरल डिरेक्शन विथ द सोलेनॉइड, दॅट टाइम magnetic lines passing through the coil changes. Due to this, a current is induced in the coil and galvanometer shows some deflection. जेव्हा या सोलेनॉइड मधून करंट पास होणार आहे, करंट पास झाल्यामुळे ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स क्रिएट झाले,
हे मॅग्नेटिक लाईन्स कुठे जाणार, त्या कॉइल मधून पास होणार आहेत. जेव्हा मी या कॉइलची मुवमेंट करणार आहे, जो काही कॉइल आहे लॅटरल मुवमेंट करणार आहे ह्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शनला, जेव्हा याची लॅटरल मुवमेंट करणार तेव्हा या कॉइल मधून जाणारे जे काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्यांची नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स काय होणार आहेत, चेंजेस होणार आहेत. जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स चेंजेस होणार आहेत, दॅट टाइम अ करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल. दिस इज अ फर्स्ट कंडिशन व्हेन आय एम मुव्हिंग दिस कॉइल. जो काही कॉइल मी प्लेस केलाय सोलेनॉइड पासून त्याच्यानुसार. नाउ द थर्ड इज व्हेन आय एम मुव्हिंग द सोलेनॉइड. जेव्हा मी सोलेनॉइडची मुवमेंट करणार आहे, ओके, मीन्स जेव्हा आपण करंट स्टार्ट केलं ह्याच्यामधून करंट फ्लो होतोय, सेम द मॅग्नेटिक लाईन्स आर प्रोड्युस्ड अँड दीज आर पासिंग थ्रू दिस कॉइल. ड्यू टू दिस, जेव्हा हा जो काही सोलेनॉइड आहे या सोलेनॉइडची मी मुवमेंट करणार आहे, मीन्स जेव्हा हा सोलेनॉइडची मुवमेंट होणार आहे त्यावेळेला ह्याच्यामधून जाणारे जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत. ड्यू टू दिस again the current induced in the coil and galvanometer shows the deflection. Okay, here is the electromagnetic induction given, means there is a current induced in the coil due to the changes in the magnetic lines. आता या सोलेनॉइड मधून जे काही मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होणार आहेत त्या सोलेनॉइड मधून प्रोड्यूस झालेल्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये जेव्हा काही ना काहीतरी चेंजेस येतात जे या कॉइल मधून पास होणार आहेत तेव्हा या कॉइल मध्ये करंट इंड्यूस केला जातो. देर इज अ करंट इंड्युस्ड इन द कॉइल, सो इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मीन्स मॅग्नेटिक लाईन्सच्या चेंजेसमुळे जेव्हा करंट कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस केला जाणार आहे त्याला म्हणणार आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि हा जो काही लॉ दिलेला आहे तो आहे फॅराडेज लॉ. फॅराडे या सायंटिस्टना हा लॉ दिलेला आहे, that is Faraday's law of electromagnetic induction. So what it gives, whenever there is a change in magnetic lines passing through the conductor, there is a current induced in the conductor. जेव्हा कंडक्टर मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईन जे काही पास होणार आहेत त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस होणार आहेत त्यावेळी त्या कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस केला जातो. इट इज द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हा करंट मॅक्सिमम केव्हा असतोय, म्हणजे सगळ्यात जास्त मॅक्सिमम करंट असलं पाहिजे अशी कोणती सिच्युएशन असणार आहे की ज्या सिच्युएशन मध्ये या इंड्युस्ड करंट जो काही या करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये हा मॅक्सिमम असतो. आता हा लॉ दिलेला आहे जो आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, सो नाउ द नेक्स्ट पार्ट इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. म्हणजे या कंडक्टर मध्ये मॅक्सिमम करंट केव्हा असणार आहे हे आपल्याला जर का डिफाईन करायचं असेल तर आपल्याला बघणं गरजेचं आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता यानं काय सांगितलेलं आहे, जे काय तुमचे राईट हँडचे फर्स्ट 3 फिंगर्स आहेत ते एकमेकाला स्ट्रेच करा इन अ सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मीन्स first 3 fingers of right hand stretch in a such a way that they are perpendicular to each other. That time your index finger shows the magnetic line's direction, your middle finger shows the direction of current, and your thumb shows the direction or the movement of the conductor. म्हणजेच काय, जेव्हा त्या कंडक्टरची मुवमेंट मॅग्नेटिक लाईन्सला परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये होणार आहे तेव्हा त्या कंडक्टर मध्ये इंड्यूस केलेला करंट हा मॅक्सिमम असणार आहे. मीन्स whenever there is a movement of conductor is perpendicular with the direction of magnetic lines, then current induced in that conductor is maximum, and it is given by Fleming's right hand rule. Okay. So Fleming's right hand rule काय सांगतोय, the first 3 fingers of your right hand stretch in a such a way that they are perpendicular to each other. Then your index finger shows the direction of magnetic lines, your middle finger shows the direction of current, and your thumb shows the direction of movement of the conductor.
थंबच्या डिरेक्शननं ज्यावेळी मुवमेंट होणार आहे, कोणाची, कंडक्टरची मुवमेंट होणार आहे, जेव्हा ती मुवमेंट मॅग्नेटिक लाईन्सला परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये असणार आहे, त्यावेळेला त्या कंडक्टरमध्ये मॅक्सिमम करंट इंड्यूस केला जातो. सो दिस इज अबाउट फ्लेमिंग्स राईट हँड रूल. हिअर वी हॅव सीन द टू लॉज, that is Faraday's law of electromagnetic induction, and second one is Fleming's right hand rule. Now the next point, AC and DC current. हा जो काही करंट फ्लो होणार आहे तो AC कोणता असतो आणि DC कोणता असतो. ओके, मीन्स AC करंट काय आहे आणि DC करंट काय आहे. Whenever the current flowing through the conductor किंवा सर्किट मधून करंट फ्लो होतो तो एका सिन्युसॉइडल मुवमेंट मध्ये जेव्हा फ्लो होणार आहे, मीन्स एका मॅक्सिमम पॉइंटला रीच होणार आहे, देन कम्स टू झिरो, अगेन इट रिचेस टू द मॅक्सिमम पीक पॉइंट इन अ अदर डिरेक्शन, ऑपोजिट डिरेक्शन मध्ये रीच होणार आहे, तो असतो एसी करंट. दॅट इज द ऑल्टरनेटिंग करंट. म्हणजे इथं काय, त्याचं फेज ऑल्टरनेटिव्हली चेंज होत राहणार आहे. 0 टू मॅक्सिममला जाणार पीक पॉइंट पर्यंत, देन पीक पॉइंट गेल्यानंतर हा परत कुठे येणार, 0 या पॉइंटला येणार आहे. 0 या पॉइंट मधून परत ऑपोजिट डिरेक्शनला हा पीक पॉइंटला जाणार, देन इट अगेन कम्स टू द 0. जेव्हा त्याची मुवमेंट एका सिन्युसॉइडल मुवमेंट डिरेक्शन मध्ये होणार आहे, सिन्युसॉइडल मॅनरने होणार आहे, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहे एसी करंट. दॅट इज द ऑल्टरनेटिंग करंट. आणि दुसरा करंट आहे दॅट इज द डीसी करंट, दॅट इज द डायरेक्ट करंट. हा जो काही करंट आहे इट फ्लोज इन अ सिंगल डिरेक्शन. ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत. सिन्युसॉइडल मॅनर मध्ये हा मॅक्सिमम पर्यंत जाईल, परत 0 पर्यंत येणार आहे, निगेटिव्ह पॉइंट पण जाणार आहे, असं काही होणार नाही. हा करंट काय जाणार आहे, डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड मोशन मध्ये जाणार आहे. म्हणजेच काय, एका स्ट्रेट लाईन मध्ये करंट जाणार आहे, त्याला म्हणणार आहे आपण डीसी करंट, दॅट इज डायरेक्ट करंट. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ करंट, एसी करंट अँड डीसी करंट. जो काय सिन्युसॉइडल मॅनर मध्ये सिम्बॉल आहे हा एसी करंट साठी दाखवला जातो. ओके, सो इट इज ऑल अबाउट द टू टाइप्स ऑफ करंट, एसी करंट अँड डीसी करंट. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेला आहे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फ्लेमिंग्स राईट हँड रूल अँड एसी करंट अँड डीसी करंट. सो आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.